कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक माजी नगरसेवक इंद्रजीत सलगर यांनी उमेदवारी मागे घेतली। इंद्रजीत सलगर यांनी आता महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याची महत्त्वाची माहिती आहे। महायुतीच्या वतीने योग्य सन्मान करू राजेश क्षीरसागर यांच्याकडून इंद्रजीत सलगर यांना आश्वासन देण्यात आले। चंद्रपुरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। काँग्रेसकडून नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी मिळाली आहे। सुशिक्षित युवकांना आशा देण्याचं काम पक्षाने केले। शिकलेल्या तरुणांना वाव देण्यासाठी हे पाऊल उचलले, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे। मी तसं सोशली एक 10-15 वर्षापासून काम करत आहे। राजकारण एक माझं ओढ आहे आणि पक्षाने यावेळेस मला महानगरपालिकेची निवडणूक लढवायची एक संधी दिली आणि मला त्यांनी सांगितलं आहे की तुमची एक स्वच्छ प्रतिमा जे महानगरपालिकेमध्ये आता ज्या प्रकारे मागचे हे झालेले आहे, तर आपल्याला महानगरपालिकेमध्ये जाऊन स्वच्छ काम करायचं आहे, याच्यावर आपला भर राहिला पाहिजे। आणि आमच्या पक्षाने यावर्षी मॅक्झिमम म्हणजे सगळीकडे नवीन लोकांना संधी दिली आहे, एकदम फ्रेश कॅन्डिडेटला संधी दिली आहे। हे पण आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे आणि मी फक्त एवढंच म्हणेल की लोकांनी पण मला संधी द्यावी की त्याच्यामध्ये आम्ही त्यांची सेवा करू शकू। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा 8वा नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची महत्त्वाची अपडेट आहे। 19 प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे साई शेलार बिनविरोध निवडून आलेत। ठाकरे गटाच्या उमेदवारांना आता माघार घेतली आहे। सेना भाजप युतीचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। महत्वाची बातमी समोरते। पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये बैठक होणार आहे। दोनही पक्षात उमेदवारांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। सद्यस्थितीत शिवसेनेचे 164 जागांवर अधिकृत खरतर उमेदवार लढत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।